तर काहीच काल तुम्हाला बोललो होतं आपल्या डॉक्टरकडे जायचे. तर आता चालले मम्मीने मी डॉक्टरकडे. बघू डॉक्टर काय सांगतो, रिपोर्ट काय येतो ते हातावरचा. बघा इथला असं दाखव रे. बघा या हातावरती ते दाखवायला जायचं आहे. चला जाऊया स्वागतम नजर ब्लॉगमध्ये. मम्मी तर झाले तर ते इकडे मम्मी बाई गाडीजवळ, मी पण चाललो. लय ऊन आहे. हाफ टी शर्ट घातली होती, गाडी उतरलो, आता चटका लागायला लागलं, परत टी शर्ट चेंज करून आलो, फुल टी शर्ट घातली. चला तर जाऊ आपण हॉस्पिटलला, बघू मॅडम काय सांगते ती. चला बाय बाय. तो लुक बघा काहीच, तो लुक बघा. चला पण जाऊया, लय ऊन आहे. हा हा परत एकदा बघून घ्या. जादू गाईज फायनली पोहोचतो आपण डॉक्टर तिथं. गाडीवरती पण काय शूट नाही घेतला, कारण की मम्मी होती सोबत. मम्मी असल्यावर जरा नो रिस्क, व्हिडिओ नाही करायची. पोरा असले जमतं आपल्याला, मम्मी असल्यावर नो रिस्क. आता जस्ट पोचलो आम्हाला, काय डॉक्टर बोलतो सांगतो. पण मॅडम येणार 1 वाजता, आता वाजलं 12:30, सॉरी 11:30. अजून 1-1.5 तास आहे, तोपर्यंत थांबायला लागेल. थांबा जरा, आता बघू, वेट करू थोडा तोपर्यंत. परत जायचं घरी, परत यायचा. जायला परत अर्धा पाऊण तास जाईल. त्यापेक्षा इथं थांबलेला बरा. तर थांबू, मॅडम येतील तेव्हा दाखवू आणि मग घरी जाऊ. तोपर्यंत 1 पर्यंत टाईमपास. गाईज तिथं बसून कंटाळा आला. आम्ही तर लस्सी प्यायला आलो पुणे सेंटरला. तिथं लस्सी घेऊ आणि मग परत जाऊ कुठंतरी काय कुठं जायचं. फुकट लवकर आले. उपवास पण एकदा आज, एक टाईम चतुर्थी आहे, संकष्टी चतुर्थी आज. ठीक आहे, काय लस्सी घेऊ आणि मग जाऊ परत हॉस्पिटलला जाऊन बघू, बसू काहीतरी करू. चला बघा या लस्सी प्यायला या. तर गाईज तर डायरेक्ट तुम्हाला घरी येऊन भेटतं मी, कारण की मगाशी तर लस्सी पिली. डायरेक्ट नंतर हॉस्पिटलला गेलो. ती मॅडम 1 वाजता नव्हती, ती मॅडम आली डायरेक्ट 1:30 वाजता आली का तरी, 1:30 वाजता. आणि आत्ता 3 वाजला, आम्ही आत्ता घरी आलो जस्ट 3 वाजता. आणि व्हिडिओ काय मध्ये शूटच नाही केली, मग डायरेक्ट घरी चालवलं, कारण की लय वाईटा घालता. रस्त्याला होतं, ज्यूस पिला, एक उसाचा रस पिला मम्मीने आणि मीनी, डायरेक्ट घरी आलो. तर तर मॅडमनी सांगितलं की हे झालं आहे ना, ते दुसऱ्याच्या कोणत्या तरी याच्याने झालं आहे, म्हणजे दुसरा पण कोणत्या तरी झाला असेल, त्याचा लागून तुझ्या झाला आहे बोलतं. तर तू छेडछाड नको त्याची, काय करू, क्रीम दिली लावा, ते क्रीममध्ये होऊन जाईल काम, फट्टे होऊन जाईल एवढं सांगितलं होतं. दुसरं काय नाही. तर म्हणजे असं कोणाचं काय झालं असेल तर ते तुला लागलं आहे बोलतं. तर तसं लांब राहा त्याच्यापासून किंवा काय, नाही तर ती क्रीम दिले ती लाव, त्याच्याने ठीक होऊन जाईल. चला आता एवढंच होतं, बाकी काय नव्हतं. आता जस्ट घरी आलो होतं. मम्मी वडा बनवत आहे, दही आणि वडा, साबुदाणा वडा आणि दही खावा, पण चतुर्थी आहे. आणि त्यानंतर आपल्याला जायचं आता परत मावशीला घेऊन तिकडे हल्दीला, कारण की तुम्हाला काल बोललो कालच्या ब्लॉगमध्ये का सार्थक त्यांच्या काकाच्या पोराचं लग्न आहे. आज तिथं उठणं आहे, म्हणजे पिठा बोलतात पिठा, आणि उद्या हळद, परवा लग्न. आता मावशीला घेऊन जायचे मला तिथं, पहिले सुखापूरला, देवदला, त्यानंतर मग परत घरी येईन मी. बघू तोपर्यंत नाश्ता करू आणि मग जाऊ मावशीला घेऊन. चला बाय बाय गाईज. बघा आता आले मी दाढी करायला, परेश भाई बसले दाढी करायला, केस कामाला बसले. आणि ते चाललं आहे 6:30 वाजता चौकात उपवास सोडायला, आपल्याला परत थांबायला लागेल. गर्लफ्रेंडचा फोनवर बोलतात असा, ते गेलं उपवास सोडायला, दाखवणार एकटा असंच के सोडून, तर गर्लफ्रेंडशी बनवलं टाईमपाससाठी. काय बघा सेल्फ सर्व्हिस, बघा सेल्फ सर्व्हिस. तर बघा ब्रश पण घेतला आहे, फक्त मजा बघा. इकडे बघा त्याचा तोच थोडं पाणी मारला, आता पावडर लावतं का काय समजा नाही. दे काहीतरी आता, दे वाजता विस्तार दे ना आता. लय अवघाले, लय आगावे ऐक नाही तो बघ. अरे लाईट गेली, फार तोंडा मेंढ्यान घालून मोकळा झाला तो. पाणी मार परत.
पाणी मार बरं. हां बघा. अरे अरे पावडर दे पावडर. पावडरला हाताव दे हाताव. कमी झाली. हाताव दे हाताव. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बघू आप भी ठीक करके देता हूँ. इकडे दाखव आता. हे पोरे इकडे दाखव बाबू. एक नंबर मस्त. ब्रश करता का? सकाळी ब्रश नव्हता घाला वाटतं, आता ब्रश करायला घेतलं त्यांनी. त्याचा पप्पा तिकडे बसले, पण त्या पोऱ्याने एकदम मस्त धुमाकूळ करायला घेतली. तो कलर आहे ना केस करायला तिचा वाटीतला. गाईज पावडर झाली लावून आता परत पाणी मारला. आणि काय करायला घेतलं काय समजा नाही बाबा. हे बघा फार पाणी पिऊन बिऊन गुरला करून मोकला. अब भी ठीक करके देता हूँ. हां मस्त. परत पावडर लावावं लागेल. पावडर गेली बाई. सेम हार्दिक पांडे रे. आई ते बाई सेम हार्दिक पांडे. पप्पाला दाखवता. पप्पाला दाखवता. ते बाहेर पप्पा बसले. पप्पाला दाखवता. इकडे तोंड दाखव बाबू. इकडे दाखव. हां मस्त. अजून काहीतरी गेलं बघा. आता परत पाणी मारेल. वो अलग ही लेवल का बंदा था. वाट नाही वाजली त्यांनी. तर गाईज दाढी वगैरे केली आणि जस्ट घरी आलो. आता चला जेवू आणि ब्लॉग एंड करू इथंच. दर उद्या हलतीला जायच्यानंतर दाढी करायला गेलो. दुसरं काय नाही नॉर्मल. चला आपण आता व्हिडिओ एंड करूया इथंच. तर व्हिडिओचं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करा.